अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार श्रोते हो. ज्ञानसागर मराठी या यूट्यूब चॅनलवर आपण संपूर्ण गुरुचरित्र हा भाग पाहत आहोत. त्यापैकी आजचा हा अध्याय 13वा. या 13व्या अध्यायामध्ये जठरव्यथेच्या ब्राह्मणांना सद्गुरूंनी कृपादृष्टीने त्यांची व्याधी दूर केली अशा प्रकारची कथा या अध्यायात आपण पाहणार आहोत. भक्त हो, येत्या दत्त जयंतीपर्यंत जर तुम्ही ह्या 13व्या अध्यायाचं श्रवण केलं, मनन केलं, चिंतन केलं तर आपल्या घरामध्ये किंवा आपल्या स्वतःला ज्या काही व्याधी असतील, जे काही आजार असतील ते सर्व या दत्तप्रभूच्या कृपा आशीर्वादाने दूर होऊ शकतात. फक्त हा अध्याय संपूर्ण मन लावून मनाने मनपूर्वक ऐका आणि अध्याय ऐकत असताना प्रभू दत्तात्रयाची मूर्ती डोळ्यासमोर ठेवा. तुम्ही प्रवासात असाल, बाहेर असाल, कुठेही असाल, आपल्यासोबत ग्रंथ नसेल तर काळजी करू नका. दररोज सकाळी आणि संध्याकाळी या अध्यायाचं श्रवण करा. प्रभू दत्तात्रयाची कृपा आपल्यावर निश्चित होईल. सद्गुरू कृपेने आपल्याला शुभवार्ता कळतील. तर सुरुवात करूया. अध्याय 13वा. श्री गुरुचरित्र ज्ञान विवरण. अध्याय 13वा. करजन गिराभिमगण तथा विप्रोदर व्यथा निरासन नाम. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सद्गुरभ्यो नमः. नामधारक शिष्य राणा लागे सिद्धाचिया चरणा. कर सुपट जोडोनी जाना विनवतसे परियसा. जय जया सिद्धमुनी तू तारक या भुवनी. सांगितले ज्ञान प्रकोशोनी स्थिर झाले मन माझे. श्री सद्गुरु चरित्र कृपामृत सेविता तृष्णा अधिक होत. शमन करणार समर्थ तूच एक कृपानिधी. श्री सद्गुरु चरित्र कामधेनू सांगितले तुम्ही विस्तारणो. तृप्त नव्हे माझे म्हणून आणखी अपेक्षा होतसे. सुक्षे करुणी पिडिले ढोर जैसे पावे तृण बिढार. त्या ते होय मनोहर नवाचे तेथे परतोणी. एकादे नातक्र स्वप्नी त्यासी मिळे बीर क्षीरभरणी. नोहे मन त्याचे धनी केवी सोडी तो ठाव. तैसा आपण स्वल्प ज्ञानी नेनित होतो सद्गुरु निर्वाणी. अविद्य माया वेष्टुनी कष्टत होतो स्वामिया. अज्ञान तिमिरा रजनीसी ज्योती स्वरूप तूच होसी. प्रकाश केले गा आम्हासी निज स्वरूप सद्गुरुचे. त्वा केले उपकारासी उत्तीर्ण काय हो सरसी. कल्पवृक्ष दिले यासी प्रत्युपकार काय द्यावा. एकादा देता चिंतामणी त्यासी उपकार काय धरणी. नाही तिथले एका कानी कृपामूर्ती सिद्धराया. ऐसे तुझ्या उपकारासी उत्तीर्ण नोहे जन्मोजन्मीसी. म्हणून लागतसे चरणासी एको भावे करुणिया. स्वामिनी निरुपला धर्म अर्थ अधिक झाला मज स्वार्थ. उपजला मणी परमार्थ सद्गुरुसी भजावे निरंतर. प्रयागी असता सद्गुरु मूर्ती माधव सरस्वतीस दीक्षा देती. पुढे काय वर्थली स्थिती आम्हा प्रती विस्तारावे. ऐकोनी शिष्याचे वचन सिद्ध मुनी संतोषण. मस्तकी हस्त ठेवून आश्वासती तयावेळी. धन्य धन्य शिष्य सगुण तुझ लादिले श्री सद्गुरु चरण. संसार तारक भावार्थ तूच एक प्रियसा. त्वा ओळखिली सद्गुरूची सोय म्हणून पूजे भक्ती भावे. संतोष होतो आनंदमय तुझा प्रश्न करुणिया. सांगेन ऐकसे चित्ते चरित्र सद्गुरूचे विख्याते. उपदेश देवणी माधवते होते क्वचित तेथेची. असता येथे वर्तमानी प्रख्यात झाली महिमा सगुणी. शिष्य झाले अपार मुनी मुख्य माधव सरस्वती. तया शिष्याची नामे सांगता
विस्तार होईल बहुकथा, प्रख्यात असती नामे साता, सांगेन एक चित्ते. बाळ सरस्वती, कृष्ण सरस्वती, उपेंद्र माधव सरस्वती, पाचवा असे अनिक यती, सदानंद सरस्वती देखाय. ज्ञान ज्योती सरस्वती एक, सातवा सिद्ध आपण एक, अपार होते शिष्य अनिक, एकाहून एक श्रेष्ठ पै. त्या शिष्या समवेत सद्गुरु निघाले दक्षिण पंथ, समस्त क्षेत्रे पावन करीत, आले पुन्हा करंजी नगरासी. भेट झाली या जनक जननी, एवोनी लागता चरणी, चतुर्वर्ग भृते बघणी, समस्त भेटती स्वामिया. देखोण या सद्गुरु मूर्तीसी, नगर लोक अत्यंत हरसी, आले समस्त भेटीसी, पूजा करती परोपरी. घरोघरी सद्गुरुशी पाचारती भिक्षेसी, झाले रूपे भोवसी, घरोघरी पूजा घेती, समस्त लोक विस्मित करती. अवतार हा श्री विष्णू निश्चिती, वेशधारी दिसतो यती, परमपुरुष होय जाण. या ते नरजे मनदी, ते नरजाती नरकाप्रती, कार्यकारण अवतार होती, ब्रह्मा विष्णू महेश्वर. जनक जननी येणे रीती, पूजा करीती भाव भक्ती, सद्गुरु झाले श्रीपादयती, जती स्मृती जननीसी आहे. देखोनिया जननी वेळी, माता ठेवी चरण कमळी, सत्य संकल्प चंद्रमोळी, प्रदोष पूजा आली फळाय. पतीस सांगे तयावेळी, पूर्वजन्माचे चरित्र सकळी, विश्ववंद्य पुत्र प्रबळी, वावा म्हणूनी आराधिले म्या. याची श्रीपाद ईश्वराचे, पूजन केले मनोभावाचे, प्रसिद्ध झाले जन्मामुचे, साफल्य केले परियसा. म्हणून नमती दोघी जणी, विणी विनवतात कर जोडोनी, उद्धारावे या भवानी जगन्नाथा यतिया. श्री सद्गुरु म्हणती तयासी, एखादे काळी परियसी, पुत्र होय संन्यासी, उद्धरेल कुळी 42. त्याशी शाश्वत ब्रह्मलोक, अचाळ पद असे देख, त्याचे कुळजिता अनेक, त्यासी ब्रह्मपद परियसा. यमाचे दुःखे भयभीत, नो हे त्याचे पित्र संतित, पूर्वज जरी नरकी असत, त्याशी शाश्वत ब्रह्मपद. या कारणे आम्ही देखा, घेतला आश्रम विषेका, तुम्ही नाही यमाची शंका, ब्रह्मपद असे सत्य. ऐसे सांगोनी तयासी, अश्वातिसे भुवसी, तुमचे पुत्र शतायुषी, अष्टैश्वर्य नांदती. त्यांचे पुत्र पौत्री तुम्ही, पहाल सुखे तुमचे नयनी, पावेल क्षेम काशी भोणी, अंतरकडा प्रियसाय. मुक्तिस्थान काशीपुर, प्रख्यात असे वेदशास्त्र, न करा म्हणी चिंता मात्र, म्हणून सांगती एवेळी. ज्याची कन्या असेक, नाम तिचे रत्नाही विशेष, श्री सद्गुरु नमुनी एक, विनवतसे परियसा. विनवतसे परोपरी, स्वामी माते तारी तारी, बुडवणी जाते भवसागरी, संसार माया वेष्टोनिया. संसार तपयात्रेसी, आपण भीतसे परियसी, निलिप्त करिगा आम्हासी, तापसी येईन. ऐकोनीत येचे वचन, श्री सद्गुरु निरुपती आपण, स्त्रियेसी पतिसेवा चरण, तेची ताप परियसाय. येणे या भवर्णासी, कडे पडती परियेसी, ऐसे भाव ऐसे जासी, तैसे होईल परियसा. उतरावया पैल पार, स्त्रियासी असे तो भरतार, म्हणे करोनी निर्धार, भजा पुरुष शिव समानी. त्यासी होय उदार गती, वेद पुराणे वाखणती, अंतकरणी न करी खंती, तुरते गती होईल जाण.
ऐकोनी सद्गुरूचे वचन विनवतसे कर जोडून सद्गुरु मूर्ती ब्रह्मज्ञान विनवतसे अवधारी तू जानसी भविष्यभूत कैसे माते उपदेशित माझे प्रारब्ध कोणगत विस्तारावे मजप्रती सद्गुरु म्हणती तैसी तुझी वासना असे तापसी संचित पापे असे तुझसी भोगणे आता परियसा पूर्वजन्मी तू परियेसी चरणी लाथिले धेनुसी शेजारी स्त्री पुरुषासी विरोध लाविला कलह जाणाय तया दोषास्तव देखा तुते बाधा असे अनिका गायत्रीसी लातले एका तो सर्वांगी कुष्ट होशील विरोध केला स्त्री पुरुषाशी तुझा पुरुष होईल तापसी तू ते त्याजील भरवसी अर्जित तुझे ऐसे ऐकोनी दुःख करी बहुत सद्गुरु चरणी असे लोळत मज उद्धारावे श्री जगन्नाथ त्वरित म्हणून चरणी लागली सद्गुरु म्हणती एक बाळे क्वचित असल भाळे अपारवसा होतील कळे पती तुझा येती होय तदनंतर तुझा देह कुष्टी होईल अवेह भोगोनी स्वदेह वय मग होईल तुझ गती नसता तुझा देह जाण भेटी होईल आमचे चरण तुझे पाप होती धन सांगन एक शत्रवा भीमा तीर दक्षिण देसी असे तीर्थ पाप विनाशी तेथे जाय तू भरवसी अवस्था तुझ घडेल यावरी या भूमंडळी विख्यात तीर्थ असे बहुत तीर्थ असे अति समर्थ गंधवपुर असे व्याख्यात अमरजा संगम प्रसिद्ध जाण ऐसे सांगुनी तेसी सद्गुरु निघाले दक्षिण देसी त्र्यंबकेसी क्षेत्रासी आले गौतम उद्धव तेथे शिष्यासहित सद्गुरुमूर्ती आले नासिक क्षेत्रापदी तीर्थमहिमा असे ख्याती पुराणांतरी परियसा तीर्थमहिमा सांगता विस्तार होईल बहुकथा संक्षेप मार्गे तू जाता सांगतसे परियसा त्या गौतमाची महिमा सांगता अपार असे आम्हा बहिर्ण उदक उगमा ब्रह्मांड व्यतिरिक्त जटा मुकुटी तीर्थेश्वर धरली होती प्रतीकर मिळवणी समस्त ऋषीश्वर उपाय केला परियसा ब्रह्म ऋषी गौतम देखा तपस्वी अति असे विषेका ब्रीही पेरले वृत्ती ऐका अनुष्ठान स्थानाजवळी पूर्वी मुनी सकळी नित्य पेरुणी पिकावळी साडी असे त्याचे मंत्रबळी महापुण्यपुरुष असती समस्त ऋषी मिळवणी विचार करते आपुले मणी ऋषी गौतम महामुनी सर्वेश्वराचा मुख्य दास त्यासी घालता साकडे गंगा अनिल आपुले चाडे समस्त आम्हा पुण्यगडे गंगा स्नाने भूमंडळी या कारणे गौतमासी अणावे यज्ञ भूमंडळासी साकडे घालता गौतमासी अनिता गंगा अमिलाभ म्हणून रचली माव एक दुर्वेची गाय सवस्सक करुणी पाठवली एक गौतमाचे ब्रह्मरक्षणासी ऋषी होता अनुष्ठानी देखिले धेनुसी नयनी विनवया तक्षणी दर्भ पवित्र सोडिले तेच कुश झाले शस्त्र धेनुसी लागले कैसे वस्त्र पंचत्व पावली त्वरित घडली तया हत्या गोमासासी मिळवणी समस्त ऋषीजन प्रायचित्त देती जाण गंगा भूमंडळी आण यावरी तुम्ही नाही शुद्धी या कारणे गौतम ऋषी तप केले सहस्र वर्षी प्रसन्न झाला व्यंकोमेसी वरमागमनतले गौतम मने सर्वेश्वरा त्वा देसील मजवरा उद्धारवया चराचरा
द्यावी गंगा भूमंडळासी. गौतमाचे विनवसी निरोप दितला गंगेसी, धावोनी आला भूमंडळासी पाप क्षालनार्थ मनुष्याचे. ऐसे गंगा भागीरथी कवणा वर्णावया समर्थ, त्याचे कारणे सद्गुरुनाथ आले ऐक नामधारकाय. ऐसी गौतम टक यात्रा श्री सद्गुरु आपण आचारित, पुढे मागुती लोकांना हृत आपण हिंडे परिसा. तटक यात्रा करिता देख आले श्री सद्गुरु मंजिराक, ते होता मुनी एक व्याख्यात माधव वारणे. सदा मानस पूजा जासी नरसिंह मूर्ती परियेसी, देखिता झाला सद्गुरुसी मानस मूर्ती जैसी देख. विस्मित होणी मानसी नमिता झाला सद्गुरु मूर्ती, स्तोत्र करी भोवसी अति भक्ती करुणिया, अति भक्ती करुणिया, अति भक्ती करुणिया. येणे परी सद्गुरुशी विनवी माधव ऋषी, सद्गुरु म्हणती संतोषी तया माधव अरण्यासी. ऐसे सद्गुरु तयासी आश्वासुने म्हणती हर्षी, निज रूप तयासी दावते झाले परियसा. श्री सद्गुरुचे स्वरूप दे कोणी संतोष झाला मुनी, विनवतसे कर जोडोनी नाना परी स्तुती करी. जय जया जगद्गुरु त्रिमूर्तीचा अवतारू, लोक दिससी नरू परमपुरुषा जगज्जेता. तू तारक विश्वासी मनोनी भूमी अवतरलेसी, कृतार्थ केले आम्हासी दर्शन दिले चरण आपुले. ऐसे परी सद्गुरुसी स्तुती करीतो तापसी, संतोष होणी अतिहर्षी आश्वासती तयावेळी. मनती सद्गुरु तयासी सिद्ध झाली तुझ्या मंत्रासी, तुझ सदीत भरवसी ब्रह्मलोक प्राप्त होय. नित्य पूजा तू मानसी करसी नरसिंह मूर्तीसी, होईल प्रत्यक्ष परियेसी करी शंका न मनात. सांगोनी तयासी सद्गुरु निघाले परियेसी, आले वासर ब्रह्म सुरवासी गंगा तीर महाक्षेत्र. तया गंगा तटाकात सद्गुरु समस्त शिष्यासहित स्नान करिता गंगेत. आला ते विप्रेक कुळक्षीद व्यथा असे भोवता, तटकी असे लोळता उदार व्यथा अत्यंत त्याजू पाहे प्राणदेका. पोट व्यथा भूत त्यासी नित्य करी उपवासासी, भोजन केलिया दुःखैसी प्राणांतक होतसे. या कारणे दुजवर सदा करी फलाहार, अन्नसी त्याचे असे वैर जेविता प्राण त्याजू पाहे. पक्षमासा भोजन करी व्यथा उठे तयाचे उदरी, ऐसे कितीतरी दिवसावरी कष्ट होता तो दुज. पूर्वी दिवस तया ग्रामी आला सन महानवमी, जेविला मिष्टान्न मनोधर्मी मासे एक पारण केले. भोजन केले अन्न बहुत त्याने पोट असे दुखत, गंगा तिरी असे लोळत प्राण तुरित सांडू पाहे. दुःख करी दुजा पार म्हणे गंगेत त्याजीन शरीर, नको आता संसार पापरूपे वर्तित. अन्न प्राण अन्न जीवन कोण असेल अन्नाविन, अन्न वैरी झाले जाण मरण ब्रवे मजात. मनी निर्धार करुण गंगा प्रवेश करती म्हणून, पोटी पाषाण बांधणी गंगेमध्ये निघाला. मनी भस्मे कर्पूर गौरा उपजलो आपण भूमिभार, केले नाही उपपरोपकार अन्नदान सतिक देखा. न करी पुण्य ई जन्मात जन्मांतरी पूर्वी शत, पुण्यफळ असे दिसत मग हे कष्ट भोगतसे. ग्रासे हरितले ब्राह्मणाचे किंवा धेनू कपिलेचे, घात केले विश्वासयाचे मग हे भोग भोगतसे. अपूर्वती पूजा ईश्वराची केली असेल निंदा सद्गुरूची, अवज्ञा केली माता पिताची मग हे कष्ट भोगतसे. अथवा पूर्वजन्मी आपण केले असेल दुजाधिकरण, अतिथी आलियान घाली अन्न
वेशदेव यमासी अथवा मारिले ओ वासरासी अग्नी घातला राणासी वेगळे सांडोणी जनकजननीसी स्त्रिये सहित मी होतो माता पिता त्याजोनी असो सुख जेओनी पूर्वजा पासोनिया मग कष्ट हे भोगितसे ऐसे पापे अटवावित विप्र जातो गंगेत तव देखिले सद्गुरुनाथ मनती बोलवा ब्राह्मणासी आणा त्या ब्राह्मणासी प्राण त्याची दुखेसी आत्महत्या महादोषी पोसो कवनाचा श्री सद्गुरु वचन ऐकोनी गेले शिष्य धावणी दुजावर ते काढोनी आणले श्री सद्गुरु सन्मुख अनाथासी कल्पतरू श्री दुःखासी कृपासागुरु पुसदसे श्री सद्गुरु तया दुःखिष्ट विप्रासी सद्गुरु म्हणती तयासी प्राण का त्याजू पाहासी आत्महत्या महादोषी काय वृत्तांत सांग अम्मा विप्र म्हणे गा यतीराया काय कराल पुसोनिया उपजोनी जन्मवाया भूमी भार झाला सो मास पक्षा भोजन करतो उदार वेतेने कष्टितो साहू न शके प्राण देतो काय सांगू स्वामिया आपणासी अन्न वैरी असता केवी वाचावे सद्गुरु नाता शरीर सर्व अन्नगता केवी वाचू सद्गुरु श्री सद्गुरु म्हणती ब्राह्मणासी तुझी व्यथा गेली प्रियसी औषध असे आम्हापासी क्षण एक तू सांगो संशय न धरी आता म्हणी भिऊ नको रे अंतकरणी व्याधी गेली पुरवणी भोजन कर अवधारी सद्गुरु वचन ऐकोण स्थिर झाला अंतकरणे माता ठेवणी चरणी सद्गुरु चरणी नमन केले तयावेळी इतकिया अवसरी तया ग्रामीचा अधिकारी एक विप्र अवधरी आला गंगा स्नानासी तव देखिले श्री सद्गुरुसी येऊनी लागला चरणासी नमन केले भक्तीसी मनोवाक्य कारुणे आश्वासुनी ते वेळी पुसती श्री सद्गुरु स्तोम मौळी कवन नाम कवन स्थळी वास करती मनदी ऐकोनी श्री सद्गुरूचे वचन सांगदसे तो ब्राह्मण गोत्र आपुले कौंडण्य अपस्तंभ शाकेसी नाम मज स्वयं देव असे वासस्थळ असे कडगंजी चा आलो असे उदारपूर्तीस सेवा करीतो यवनाची अधिकारपणे या ग्रामी वसो संवत्सर एक स्वामी धन्य धन्य झालो आम्ही तुमचे दर्शन मात्रेसी तू तारक विश्वासी दर्शन दिले आम्हासी कृतार्थ झालो भरवसी जन्मांतरीचे दोष गेले तुझा अनुग्रह होय जासी तरेल या भावनारसी अप्रयत्ने आम्हासी दर्शन दिले स्वामिया गंगा देखती याची पाप जाती चंद्रदर्शनाने ताप नसती कल्पतरूची ऐसी गती दैन्य वेगळा करी जाण तैसे नव्हती आमचे दर्शन गुण पाप ताप दैन्य हारण देखले आज तुमचे चरण चतुर्वर्ग पावलो ऐशी स्तुती करोणी पुनरिपी लागला सद्गुरु चरणी सद्गुरु आश्वासुनी निरपदेती तयावेळी सद्गुरु म्हणती तयासी आमुचे वाक्य परियेसी जठर वेता ब्राह्मणासी प्राणत्याग करतसे उपशमन त्याचे व्याधीसी सांगो औषध तुम्हासी नेओनी आपले मंदिरासी भोजन करवी मिष्टान्न अन्न जेविता त्याची व्यथा व्याधी न राहे सर्वता घेऊन जावे आता त्वरिता भुक्षाक्रांत विप्रसे ऐकोणी सद्गुरूचे वचन विनवतसे कर जोडून प्राण त्याग करिता भोजन या ब्राह्मणास होतसे जेविला काल मासे का त्याने प्राण जातो ऐका अन्न देता आम्हासी देखा ब्रह्महत्या त्वरित घडेल सद्गुरु म्हणती स्वयं देवासी आम्ही औषध देतो त्यासी अणुपन्नास माशेशी क्षीर रक्षित परमन्न अन्न जेविता त्वरेती व्याधी जाईल पुरेसी संशय न धरी तू मानसी त्वरित न्यावे ग्राहसी अंगीकारुणी तया वेळी माता देवी चिरणाजवळी विनवतोस करुणावळी यावे स्वामी भिक्षेसी अंगीकारोणी श्री सद्गुरुनाथ निरप देती हो का त्वरित सिद्ध म्हणे ऐक मात नामधारक शिष्योत्तमा आम्ही होतो ते वेळी
समवेत शिष्य सकळी जठरवेतेचा विप्रजवळी सद्गुरु गेले भिक्षेशी पूजा करती सद्गुरुशी षडोपचारे परियसी तेने चिरती आम्हासी शिष्य कळा सकळी का वंदिले श्री सद्गुरु पूजा विधान विचित्र केले अति गहन मंडळ केले रक्तवर्ण एककासी पृथक पृथक पद्मरचुनी अष्टदळी नाना परिचय रंगमाळी पंचवर्ण चित्रमळी रचली ते परियसा चित्रासन सद्गुरुसी तेने परी सकळासी मंडळाचरण विधीसी करती पुष्पगंधाक्षदा संकल्पणी विधीसी नमन केले अष्टांगेसी माथा ठेवणी चरणासी न्यासिता पाद सर्व ही अष्टांगी षडोपचार विधीसी पंचामृताती परियेसी रुद्रसूक्त मंत्रेसी चरणस्नापिले तयावेळी श्री सद्गुरुचरणी अतिहर्षी पूजा करीत षडोशी तया विप्रज्ञान कैसी चरणतीर्थ तीर्था झाला तया चरणतीर्थासी पूजा करीत भक्तासी गीते वाद्यानंदासी करियरती निरंजन अनुक्रमे श्री सद्गुरु पूजा करिता झाला विधी ओजा पुनरपी षडोपचार पूजा करीत असे भक्तीने अक्षयवाणे अरती श्री सद्गुरुशी ओवाळती मंत्रघोष अतिभक्ती पुष्पांजली करिता झाला अनेक परी गायन करी नमन करी प्रीती करी प्रतिवर्तासे नारी पूजा करती उभय वर्ग ऐसे परी सद्गुरुशी पूजा केली परेसी तेनेची विधी संन्याशी आम्हा समस्त वंदिले संतोषिनी सद्गुरुमूर्ती वर देती अतिप्रीती तुझी संतती होईल ख्याती सद्गुरुभक्त वंशवंशी तू जाण सद्गुरूचा वास अभिवृद्धी होतील वंशवंश पुत्र पौत्री नांदेल हर्ष सद्गुरुभक्ती येणे परी ऐसे बोलणी दुजासी अशीर वचने देती अतिहर्षी नमन करुणी सद्गुरुशी ठाय घातले तयावेळी नाना परिचय पक्वान्न अपूपादादी माश्मण अष्टविधी परमान्न शर्करा सहित निवेदिले आई शाक पाक नाना परी वाढता ती सवसरी भोजन करती प्रीती करी सद्गुरुमूर्ती परियसा जठर वेतेच्या ब्राह्मणे भोजन केले परिपूर्णे व्याधी गेली तक्षणे श्री सद्गुरूचे कृपादृष्टीने परिस लागता लोहासी सोर न होये परियसी दर्शन होता सद्गुरुशी व्याधी कैसी सांग मज उदय जहालिया दिनकरासी संहार होतो अंधकरासी सद्गुरु कृपा होय जासी दैन्यकेचे तयागरी ऐसे परी सद्गुरुनाथे भोजन केले शिष्या सहित आनंद झाला येथे भोत विस्मय करती सकळजन अभिनव करती सकळजन दुजासी वैरी होते अंध औषध झाले तेची अन्न व्याधी गेली म्हणताती सिद्ध म्हणे नामधारकास सद्गुरु कृपा होय जास नामांतरीचे जाती दोष व्याधी कैसी त्याची देही गंगाधराचा नंदन सरस्वती सांगे विस्तारण सद्गुरु चरित्र कामधेनु जाण ऐक श्रोते एकचित्ते जे ऐकती भक्तीने व्याधी नसती त्याचे भुणा अखिल सौख्य पावती राणा सत्सत्य सत्यम सत्य हे इति श्री सद्गुरु चरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती पख्याणे सिद्ध नामधारक संवादे करंजनगरी भिगामन तथा विप्रोदर व्यथा निरासन नाम तृतीयोदशाध्यायः श्री दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त 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 श्रोते हो प्रभो दत्तात्रयाने श्री सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे या अध्यायाचे श्रवण ज्या कुटुंबामध्ये ज्या घरामध्ये केलं जाईल त्या घरामधील व्याधी आजार हे समूळ नष्ट होतील तेव्हा या 13व्या अध्यायाचं महत्त्व आपण समजून घ्या. हा अध्याय तुमच्या जवळच्या आप्त इष्ट मित्र घरातील सर्व व्यक्तींना शेअर करा आणि दररोज या अध्यायाचं ज्यांना जास्तीत जास्त त्रास असेल त्यांनी या अध्यायाचं
श्रवण करावं आणि ज्यांना कोणताही त्रास नाही त्यानेही श्रवण केलं तर त्याला भविष्यामध्ये त्रास होणार नाही. तर हा अशा पद्धतीने अध्याय 13वा दररोज आपण श्रवण करावा. प्रभू दत्तात्रेय चरणी आजची सेवा अर्पण करतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 दत्त. ज्ञानसागर मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक करा, अध्याय शेअर करा. धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.